सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अखेर इथे सारंगने कंपनी जॉईन केलेली असते आणि कंपनी जॉईन करताच सगळे हक्क आणि अधिकार तिलोत्तमाने सारंगच्या हातामध्ये दिलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने सगळे अधिकार हातामध्ये आल्यानंतर मोनिकाने ओवी आणि अमृतावरती आत्तापर्यंत जो काही अन्याय केलेला आहे ना, त्या सगळ्याची परतफेड सारंगने केलेली असते. मोनिकाला घरातली मोलकरीण बनवत इथे अमृता आणि ओवीला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने गुरुकुल सुरू केलेलं असतं. तिला आता 25 मुलं व्हायला 4 मुलं बाकी असतात. त्याच्यामध्ये एका मुलीने येऊन आता ॲडमिशन केलेलं असतं. तेव्हा त्या मायलेकी म्हणतात की सावली मॅडम, आम्ही तुमच्या खूप मोठ्या फॅन आहोत. तेव्हा अबीरला प्रश्न पडतो की माझ्या आईचे फॅन का? हे तर माझ्या आईला ओळखत पण नाही. माझी आई काही हिरोईन असते का हो, म्हणूनच तुम्ही तिचे फॅन, असं तो विचारतो. तेव्हा ती सांगत असते की एकेकाळी तुझी आई सगळ्यात मोठी गायिका होती. तेव्हा आता 8 वर्षांपूर्वीचं चित्र सावलीच्या समोर उभं राहतं. तेव्हा इथे ॲडमिशन फॉर्म दिल्यानंतर सावली आता आपल्या खोलीमध्ये येते. तेव्हा अबीर विचारतो, आई, ते लोक तुला कसे ओळखतात आणि तुझे फॅन का? तेव्हा सावली फक्त त्याला एवढंच सांगते की बाळा, 8 वर्षांपूर्वीचं माझं आयुष्य खूपच जास्त खडतर होतं. मी खूप संकटांना सामोरीसुद्धा गेलेली आहे. तेव्हा फक्त मी तुला एवढंच सांगेन की ते आठवणी मला परत आठवू देऊ नकोस. मला प्रश्न विचारू नकोस ज्याने मला त्रास होईल. अबीर म्हणतो, आई मला माफ कर. पुन्हा मी तुला असे कुठलेच प्रश्न विचारणार नाही ज्याच्यामुळे तुला वाईट वाटेल, तुला त्रास होईल, तुझ्या डोळ्यात पाणी येईल. पुन्हा नाही विचारणार, असं म्हणून तो गप्प बसतो. त्यानंतर आता उरलेल्या 5 मुली तिला मिळालेल्या असतात आणि त्यातल्या एका मुलीचं ॲडमिशन झालेलं असतं आणि ती म्हणजे ओवी. तेव्हा प्रेक्षकांनो, ओवीचं ॲडमिशन झाल्यानंतर अबीरला खूप आनंद होतो. सावली म्हणत असते, अबीर, तुला गाण्यामध्ये इतका इंटरेस्ट नाही आहे, पण तू माझी मदत करत होतास कारण तुला ओवीला ॲडमिशन मिळवून द्यायचं होतं आपल्या गुरुकुलमध्ये, म्हणूनच ना? तो म्हणतो, आई अगं बरोबर की गं. तेव्हा इथे आता ओवीचं ॲडमिशन झालेलं असतं. त्यामुळे सावली म्हणत असते की इतक्या मुलींचं ॲडमिशन झालं, पण सगळ्यात गोड आवाज मला ओवीचाच वाटला आणि तिच्याबरोबर एक कनेक्शन जाणवतं. ती मलासुद्धा खूप आवडते, असं आता सावली अबीरला सांगत असते. एका बाजूला इथे तिलोत्तमाने एक खूप मोठा प्लॅन तयार केलेला असतो. सारंगला तिला काही करून आता कंपनीमध्ये परत आणायचं असतं, कारण तिला आपली कंपनी पूर्वीप्रमाणे नावारूपाला आणायची असते. कंपनीचे सगळे हक्क आणि अधिकार सारंगच्या हातामध्ये देऊन तिला आता मोकळं व्हायचं असतं. सारंग ज्या पद्धतीने बिझनेस पुढे नेऊ शकतो त्या पद्धतीने राजकुमार आणि मोनिका करू शकत नाही, हे तिलोत्तमाला बरोबर माहिती असतं. घराला वारस दिल्यामुळे इथे आता शुभ्रा ही मुलगी वारस म्हणून दिल्यामुळे मोनिका आणि राजकुमारला ती सहन करत असते. पण त्या दोघांचा डिसिजन तिला अजिबात मान्य नसतो. ते दोघे जण जे डिसिजन घेत असतात ना, ते कंपनीच्या हिताचे नसून कंपनीच्या वाईटासाठीचे असतात. आणि म्हणून इथे तिलोत्तमाला सारंग मेंदळे हा पुन्हा एकदा कंपनीमध्ये हवा असतो. एकही डिसिजन, जरीसुद्धा सारंग आता कंपनीचा गेली 7 वर्ष भाग नाही आहे, पण तरीसुद्धा एकही डिसिजन ती सारंगला विचारल्याशिवाय घेत नाही. त्याच्या कानावरती प्रत्येक गोष्ट टाकते आणि मगच ती डिसिजन घेत असते. इथे आता सावली कॉस्मेटिक हे आता पुन्हा एकदा त्यांना आपला ब्रँड सुरू करायचा असतो. पण इथे इन्व्हेस्टरला आता शंकर इन्व्हेस्टर यांना फक्त सावली हर्बल हे नावच त्यांना ठेवायचं असतं, त्याच्यामध्ये बदल नको असतो. तेव्हा इन्व्हेस्टर खूपच जास्त मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करत असतात आणि त्यांना सावली हर्बल हेच ब्रँड ठेवायचं आहे. पण तिलोत्तमाला मोनिका आणि राजकुमार सांगत असतात की सावली हर्बल हे नाव आपल्याला नको आहे. सावलीची सावली आता आपल्या घरावरती, कंपनीवरती आपल्याला नको आहे, म्हणून आता हे नाव आता चेंज करायचं आहे. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, पण सारंग हे कधीच होऊ देणार नाही. आणि जेव्हा तिलोत्तमा प्रेशरखाली येऊन सारंगबरोबर या गोष्टी डिस्कस करते, तेव्हा सारंग तेच म्हणतो की सावली हर्बल हे जे प्रोडक्ट आहे ना, ते आताही कंपनीमध्ये नावारूपाला आहे, म्हणून तर इन्व्हेस्टर त्याच नावावरती इन्व्हेस्ट करतायत ना. जर आता कंपनीचं नाव किंवा त्या कॉस्मेटिकचं नाव मार्केटमध्ये नसतं
तर इथे सावली हर्बलवरती इन्व्हेस्टर इतके पैसे इन्व्हेस्ट करायला का तयार झाले असते? म्हणजे काहीतरी त्या ब्रँडची व्हॅल्यू आहे ना, गुडविल आहे ना अजूनही, म्हणून तर त्यांनी सावली हर्बलवरती इन्व्हेस्ट करायचं ठरवलं आहे, बाकी कुठल्या कॉस्मेटिकवरती नाही. तेव्हा आई, नाव बदललं जाणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो मोनिकाला राग येतो. मोनिका म्हणते की तो सारंग आहे कोण? आपण आतापर्यंत कंपनी सांभाळतोय ना. पण तिलोत्तमा त्यांना आधीच म्हणालेली असते, तुम्ही फक्त एम्प्लॉई म्हणून काम करताय, तुम्ही कंपनी काय मोठी केलीत? सारंगने जो पाया रचलेला आहे, ज्या भिंती उभ्या केलेल्या आहेत, त्याच्यावरती तुम्ही एक वीटसुद्धा लावलेली नाही आहे. तुम्ही काही केलेलं नाही आहे वेगळं. पण माझा सारंग तसा नाही आहे. सारंग अजूनही कंपनीमध्ये आला ना, तर अजून एखादा ब्रँड सुरू होईल, अजून कंपनी मोठी होईल आणि ते फक्त माझा सारंगच करू शकतो, बाकी कुणीही नाही. आणि म्हणून इथे तिलोत्तमाने एक प्लॅन तयार केलेला असतो. तिलोत्तमा म्हणते की हे बघा शंकरराव, आम्हाला आता कंपनीमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट हवी आहे आणि तुम्ही सावली हर्बलवरती जे काही पैसे खर्च करणार आहात, तर आपण सावली हर्बल हे नाव बदलून दुसरं नाव ठेवूया. तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात अजिबात नाही, मी अजिबात हे ऐकून घेणार नाही आहे. मी इतके पैसे खर्च करतोय, ते दुसऱ्या इन्व्हेस्टरने केलेसुद्धा नसते, पण मला सावली हर्बलवरती विश्वास आहे म्हणून मी करतोय. त्यामुळे तुम्हाला जर हे मान्य नसेल तर मी सारंग सरांबरोबर बोलेन, पण नाव चेंज होणार नाही. आणि आता तिलोत्तमाला तेच हवं असतं. सावली हर्बल हे नाव चेंज होते म्हटल्यानंतर सारंग कंपनीमध्ये येणार आणि त्यामुळे इथे शंकर आता इथे सारंगला फोन करतात आणि म्हणतात की सारंग सर, अहो हे काय चाललं आहे? सावली हर्बल मार्केटमध्ये अजूनही नंबर 1 ब्रँड आहे आणि म्हणून मी ह्या ब्रँडवरती आता इन्व्हेस्ट करायला तयार झालो आहे. तुमच्या आईला हे प्रपोजल मान्यसुद्धा आहे, पण तरीसुद्धा त्या नाव चेंज करायचं का बोलत आहेत? जास्त मोनिका मॅडम, राजकुमार सर त्यांना प्रेशराईज करतायत सावली हर्बल हे नाव बदलण्यासाठी. तुम्ही त्यांना जरा समजवा, तरच मी बिझनेस करेन, नाहीतर मी नाही करणार. तुमच्यावरती माझा विश्वास आहे, इतक्या वर्षांचे आपले संबंध आहेत म्हणून मी तुम्हाला फोन करून ही गोष्ट सांगितली. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग म्हणत असतो की ठीक आहे, मी एकदा आईबरोबर बोलतो. तेव्हा सारंग कंपनीमध्ये येतो आणि म्हणत असतो, आई हे सगळं काय चाललं आहे? मी तुला आधीसुद्धा सांगितलं आहे, इन्व्हेस्टर हे आता प्रोडक्ट बघून इन्व्हेस्टमेंट करतायत. त्यांना सावली हर्बलवरती ह्या ब्रँडवरती इन्व्हेस्टमेंट करायची आहे. तुम्ही नाव बदलायचं काय बोलताय? ते का मग इन्व्हेस्टमेंट करतील? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमा म्हणते, मग तुझं काय म्हणणं आहे? सावली हर्बल हे नाव चेंज होणार नाही असं तुझं म्हणणं आहे का? सारंग म्हणतो हो, आणि ते ब्रँडिंग माझं आहे. तेव्हा सावली हर्बल हे नाव चेंज होणार नाही, तेच ब्रँडचं नाव राहणार. तिलोत्तमा म्हणते फक्त एका अटीवर, फक्त एका अटीवर सारंग, की तू जर कंपनी जॉईन केलीस ना, तरच आणि तरच सावली हर्बल हे नाव राहील. तर इथे तिलोत्तमाने टोला आता मारलेला असतो मोनिका आणि राजकुमारला. तिने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली असते की बघा, सारंगला कंपनीमध्ये आणण्यासाठी मी आता याच नावाचा उपयोग केलेला आहे. सारंग, तुला नाव हवं आहे ना? सावली हर्बल हे नाव तुला हवं आहे ना? तुझ्यावरती विश्वास टाकून लोक कंपनीमध्ये येत आहेत, त्यामुळे तू मला ह्या कंपनीमध्ये हवा आहेस ॲट एनी कॉस्ट. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिलोत्तमाने त्याला चांगलं वेठीस धरलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो की आई, म्हणजे याचा अर्थ मला कंपनीमध्ये आणण्यासाठी तू हे सगळं करतेस का? ती म्हणते तसं समज, हवं तर तसं समज, नाहीतर सावली हर्बल हे नाव चेंज होईल आणि मग आपली कंपनी डुबली तरी चालेल. मी म्हणेन की माझ्या मुलाने लक्ष काढलं आणि कंपनी डुबली. आता तू विचार कर, तुला काय करायचं आहे? तुला 8 वर्षांपूर्वीचं झालेल्या घटनाचं दुःख घेऊन असंच तुला बाजूला बसायचं आहे की सावली हर्बलला अजून मोठं करायचं आहे? तुला सावलीची खूप आठवण येते ना? अजूनही तू तिला विसरलेला नाही आहेस. मग जर तुझं इतकंच प्रेम आहे तिच्यावरती, तर सावली हर्बल मोठं करून दाखव, अजून नावारूपाला आण ना. लोकांना कळू दे तरी की बघा, सारंग मेहंद्रेची बायको जरीसुद्धा 7-8 वर्ष त्याच्याबरोबर नसली, तरीसुद्धा तिच्या नावाचं ब्रँडिंग अजूनसुद्धा मार्केटमध्ये जोरात सुरू आहे, असं लोकांना कळू दे. तिलोत्तमाने बरोबर त्याच्या इथे दुखरी नसवरती बोट ठेवलेलं असतं आणि सारंग म्हणतो, ठीक आहे आई, थोडा विचार करून सांगतो. मी तुला उद्या सांगितलं तर चालेल का? तिलोत्तमा म्हणते, कधीही सांग, पण मी तुझं कधीही आपल्या कंपनीमध्ये स्वागत करायला तयार आहे. फक्त तू मला कंपनीमध्ये हवा आहेस, तरच आणि तरच सावली हर्बल हे नाव आता ब्रँडला राहील. तेव्हा सारंग त्याच गोष्टीचा विचार करत असतो. आणि दुसऱ्याच दिवशी मदर्स डे असतो. तेव्हा मदर्स डेची सगळी तयारी अबीरने केलेली असते. त्याने सावलीला मदर्स डेचं खूप छान असं सरप्राईजसुद्धा दिलेलं असतं. तर एका बाजूला ओवीलासुद्धा आपल्या डॅडला इथे आता चांगलं सरप्राईज द्यायचं आहे. ती म्हणत असते, अमृता काकू, माझी आई नाही आहे, पण माझा बाबा आहे ना, त्याने मला आई आणि बाबा दोघांचंसुद्धा प्रेम दिलं आहे. म्हणून ह्या मदर्स डेला
मी बाबाला काहीतरी स्पेशल देणार आहे. त्याला चहा आवडतो ना, मी त्याला माझ्या हातचा चहा देणार आहे. आणि तिने डायनिंग टेबलवरती हॅपी मदर्स डे अँड फादर्स डे असं आता लिहिलेलं असतं. आणि ती चहा करूनसुद्धा घेऊन येते. ती म्हणत असते, अमृता काकू आज मी खूप खूप आनंदात आहे. तेव्हा तिथे येते ती म्हणजे मोनिका. मोनिका म्हणत असते की का गं तू एवढी आनंदात का आहेस? अच्छा आज मदर्स डे आहे म्हणून तू तुझ्या बाबाला सरप्राईज देणार आहेस का? पण मी तुझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आनंद टिकूच देणार नाही आहे. आणि ओवीने आपल्या हाताने बनवलेला चहाचा कप ती उचलते आणि ते आता फोडून टाकते. सगळा चहा खाली सांडतो. तेव्हा तिथे सारंग येतो आणि म्हणतो, मोनिका वहिनी माझी मुलगी ही तुला कोण वाटली? तिचा बाबा अजून जिवंत आहे आणि मी जिवंत असेपर्यंत माझ्या मुलीच्या आयुष्यातला आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. जोपर्यंत मी आहे ना तोपर्यंत ती आनंदात राहीलच आणि जेव्हा मी नसेन माझ्यानंतरसुद्धा ती आनंदामध्ये कशी राहील याची सगळी तयारी मी करून जाणार आहे. कळलं तुला? अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता सारंगला कळलेलं असतं की मोनिका इथे डबल तोंडी आहे. माझ्यासमोर दाखवते तिला ओवीची किती काळजी आहे आणि इथे आता तिला ओवीची अजिबातच काळजी नाही आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो सारंगने तिथल्या तिथे एक निर्णय घेतलेला असतो. तो आपल्या आईला म्हणतो की आई आत्ताच्या आता मी कंपनी जॉईन करतो आहे आणि मी कंपनीचा CEO होतो आणि मला तीच पदवी हवी आहे. ती म्हणते ती कंपनी तुझी वाट बघते आणि CEOची आता इथे पोझिशनसुद्धा. ती पोझिशन मिळाल्यानंतर हक्क अधिकार इथे आता सारंगच्या हातामध्ये आलेले असतात. आणि तेव्हा इथे सारंगने एक निर्णय घेतलेला असतो. कंपनी तर जॉईन केलीच आहे, कंपनी नावारूपाला आणणारच, 100% आणणार. पण त्याचबरोबर माझ्या मुलीला आणि माझ्या वहिनीला न्यायसुद्धा मिळवून देणार. आत्तापर्यंत अमृता वहिनी घरातली जी जी कामं करत होती ना, मोनिका वहिनी तू या घरची सून म्हणून आता सगळी कामं करायची. आणि यापुढे इथे स्वयंपाक, सगळ्यांचे डबे, ब्रेकफास्ट, लंच, डिनर सगळं तू बनवायचं. तू सुद्धा या घरची सून आहेस ना, मिंदळे कुटुंबाची. तुला सगळ्यांची खूप काळजी आहे. म्हणून आता मोनिका वहिनी जे जे अमृता वहिनी करत आली आहे ना ते सगळं तू करायचं. आणि यापुढे जरा तरी तू मोनिका वहिनी आता अमृता वहिनी किंवा ओवीवरती आवाज चढवून बोललीस ना तर माझ्यापेक्षा कुणीही वाईट नसेल, कुणीही वाईट नसेल. या गोष्टीची आता तू खात्री करून घ्यायची. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो अखेर इथे आता सावली हर्बलसाठी सारंगने पुन्हा एकदा कंपनी जॉईन केलेली असते. आणि हक्क अधिकार हातामध्ये आल्यानंतर मोनिकाला घरची मोलकरीण बनवत ओवी आणि अमृताला खऱ्या अर्थाने सारंगने न्यायसुद्धा मिळवून दिलेला असतो.